गुड मॉर्निंग मंडळी, कशा आहात तुम्ही? आशा करते की सगळं मंगल असेल. आज मी तुम्हाला सांगणार आहे टमाटरचे पापड. टमाटरचे पापड बनवण्याकरिता लागणारं आपण साहित्य दाखवते. हे बघा, मी घेतलेले आहे 5 किलो टमाटर. 5 किलो टमाटरला घेतलेला आहे मी 1 पाव मिरची आणि त्याला घेतलेला आहे 1 किलो साबुदाणा, थोडं जिरं, लसण आणि आता कांद्याचा पाला निघालेला म्हणून मी घेतलेला आहे टेस्टसाठी कांद्याचा पाला आणि थोडा सांबार. आणि चवीपुरतं आपल्याला लागणार आहे मीठ. एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला. तर बघा याची रेसिपी. हा तर बघा मंडळी, आता आपण हे घेतलेले आहे टमाटर. टमाटराचे आपल्याला बनवायचे असे बघा तुकड्या तुकडेच कापून घ्यायचे आहे. हे बघा असे तुकडे तुकडे मी 4 भागामध्ये कापून घेतलेले आहे टमाटर. आमच्या इकडे टमाटर 10 रुपये किलो होते म्हणून मी 5 किलो टमाटर घेतलेले आहे. आता टमाटर स्वस्त झालेले आहे म्हणून त्याचा आपण उपयोग करून घ्यायचा. आता हे टमाटर आपण करून घेऊया मिक्सरमधनं बारीक. त्याआधी घेतलेली आहे मी एक कढई. जो आपण साबुदाणा घेतलेला होता तो भाजून घ्यायचा आहे आपल्याला. तर हा बघा 1 किलो साबुदाणा आहे. हा मी छान भाजून घेईल आणि याला कसं परतवत राहायचं, जळायला नको. नाहीतर काय होते, साबुदाणा चिपकून जातो आपल्या कढईला किंवा गंजाला आणि तो खालून जळून जाईल. म्हणून त्याला फिरवतच राहायचं. साबुदाण्याने ह्या टमाटरला कसं असं क्रंची क्रंची असा टेस्ट येतो. थोडे छान वाटतात पापड आणि टमाटरला पकडून ठेवतात ते साबुदाणा. हे बघा या पद्धतीने छान परतवलेला आहे. हे बघा कसा छान फुटलेला आहे साबुदाणा. दाखवते तुम्हाला. हा बघा बघा किती छान फुटलेला आहे. आणि सकाळची वेळ आहे मंडळी, सकाळची वेळ आहे, स्वयंपाकाची वेळ आहे. म्हणून आम्ही सोबतच करून घेत आहोत स्वयंपाक. आणि स्वयंपाक करतेवेळी आम्ही बनवली आली आहे लाल मिरच्यामध्ये चवळीची भाजी. वरणसुद्धा बनवलेलं आहे आम्ही. वरणाबरोबर चवळीची भाजी खूप छान वाटते आणि ह्याच वरणाबरोबर हे पापडसुद्धा छान वाटतात म्हणून आम्ही हे पापड बनवायला घेत आहोत. उन्हाळ्यामध्ये कसं तोंडाची चव चालली जाते, आंबट काही खावंसं वाटते म्हणून टमाटरचे पापड बनवून घेतले आहे. बनवून घ्यायची आम्ही आता प्रक्रिया तुम्हाला सांगत आहोत. हे बघा आम्ही सगळे टमाटर बारीक केलेलं आहे. लसण आणि जिऱ्याचा पेस्टसुद्धा बारीक केलेला आहे आणि मिरच्याचा पेस्टसुद्धा बारीक केलेला आहे. आणि आता आपण हा बघा साबुदाणा थंड झालेला आहे. यालासुद्धा आपण मिक्सरमधनं बारीक करायचं आहे. आणि बघा मिक्सरमधनं बारीक करतेवेळी साबुदाण्यामध्ये पाणी टाकायचं नाही, तो असाच बारीक होईल. हे बघा या पद्धतीने आपण मिक्सरमध्ये याला बारीक करून घेतलेलं आहे. बघा या पद्धतीचा झालेला आहे आपला साबुदाणा बारीक. आणि आता आपण काय करणार आहे, आता माझ्याकडे छोटी कढई आहे. एवढं मटेरियल मावेल एवढी कढई नाही आहे म्हणून मी छोटं घमेलं घेतलेलं आहे आणि गॅसवर ठेवलेलं आहे. आता त्यामध्ये मी टाकणार आहे संपूर्ण जे टमाटरचा पेस्ट आहे. बघा यामध्ये तेल टाकलेलं नाही आहे, लक्षात ठेवायचं. तेलाचा वापर आपण करायचा नाही. तेलाने कसं पापड्या कुठली वस्तू आपण साठवू शकत नाही. तर बघा आता मी टाकत त्यामध्ये टमाटरचा पेस्ट. या पद्धतीने 5 किलो टमाटर आहे म्हणून याचा भरपूर पेस्ट तयार झालेला आहे. बघा मी दुसऱ्या कोपरमध्ये सुद्धा पेस्ट ठेवलेला आहे त्याचा. हे बघा या पद्धतीने आपण टमाटर बारीक करून घेतलेली आहे. आणि आता हा पेस्ट आपण शिजवत आहोत गॅसवर. यामध्येच आपल्याला ज्या मिरच्या आपण बारीक केलेल्या होत्या त्यासुद्धा मिक्स करून घ्यायच्या आहे. आणि आता आपण यामध्ये टाकू लसण आणि जिरं याचा पेस्ट बनवला होता तो सुद्धा मिक्स करून घेऊ. आणि याला छान फिरवून एकजीव करून घ्यायचं. हे बघा छोटी गॅस आहे, छोटी गॅसवर शिजायला वेळ लागतो.
म्हणून त्याचबरोबर आम्ही सोबत भातसुद्धा बनवलेला आहे. आमचा स्वयंपाक पण तयार झालेला आहे. स्वयंपाक तयार झालेला आहे, पण आता हे मिश्रण शिजायला वेळ लागत आहे. म्हणून त्याकरता आम्ही काय करणार आहे, आता मोठी शेगडी काढणार आहे आणि मोठ्या शेगडीवर हे मिश्रण ठेवणार आहे, म्हणजे लवकर होईल आमचे पापड. तर बघा, आता आम्ही आमची मोठी शेगडी काढली. आता ती आम्ही पेटवून घेऊ आणि त्यावर हे मिश्रण शिजवून घेऊया. हे बघा, आणि कामीन लवकर होईल. पण लक्षात ठेवायचं आहे की मोठ्या शेगडीवर मोठी आच असते, ते जळायला नको म्हणून थोडा लहान पावर करायचा. एकदम जास्त मोठासुद्धा पावर करायचा नाही आहे. हे बघा मंडळी, हे बघा किती छान शिजलेलं आहे आपलं टमाटरचं पेस्ट. आणि यात आता आपण मिळून घेतलेला आहे आपला साबुदाणा, जो भाजून बारीक केलेला होता आपण. त्यात टाकलेला आहे मी बारीक चिरलेला कांद्याचा पाला आणि थोडं बारीक बारीक चिरलेला आहे सांबार. आणि आता टाकणार आहे मी त्यामध्ये चवीपुरतं मीठ. हे बघा, आणि हे छान परतवून घ्यायचं आहे. साबुदाण्याचे गळे व्हायला नको, म्हणून याला परतवतच राहायचं. हे मिश्रण जास्त पातळ करायचं नाही आहे आपल्याला आणि जास्त गाढंसुद्धा करायचं नाही आहे. आणि हे बघा, माझं थोडं मिश्रण गाढं होईलच म्हणून मी एकीकडे थोडं पाणी गरम करून ठेवलेलं आहे. थोडं मिश्रण जर गाढं झालं तर आपण यामध्ये पाणी टाकू शकतो. पातळ केल्याने काय होईल, ते खाली पसरून जाईल. आणि साबुदाणा आहे आणि टमाटरचा पेस्ट आहे, म्हणून ते पापड आपले व्यवस्थित बनणार नाही आणि त्यावर टिकणार नाही. पन्नीवर जे आपण टाकू त्यावर टिकणार नाही, म्हणून जास्त पातळ आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं नाही आहे. हे बघा, याला छान शिजू द्यायचं आहे. यात गाठी तयार झाल्या नाही पाहिजे, गुठल्या तयार होतात म्हणून पलटवायचं आहे. हे बघा, या पद्धतीने फिरून घ्यायचं. ते बघा, ज्या गाठी दिसत आहे 1-2 त्या आता मी बारीक करून घेतलं आहे सर्व त्यांनी. बघा, थोडंसं गाढं आलेलं आहे. यात साबुदाणा असतो, साबुदाणा कसं पाणी पूर्ण शोषून घेतं, म्हणून आपण थोडं पाणी टाकायचं यामध्ये. बघा, थोडंसुद्धा जळलेलं नाही आहे. हे बघा, आता मी थोडं पाण्याचा वापर करत आहे इथे. लगेचच फिरून घ्यायचं आहे. बघा, खूप छान शिजते आहे. त्याला एकदम मोठ्या गॅसवर पण नाही शिजू द्यायचं आणि कमी याच्यावर लवकर होत नाही, म्हणून मी शेगडी काढली. माझ्या घरी अवेलेबल होती म्हणून मी शेगडीवर केलं आहे. बघा, माझं मिश्रण खूप छान शिजलेलं आहे. आता याचे हे पापड टाकायला तयार झालेलं आहे. आता आम्ही याला नेणार आहे वर टेरेसवर पापड टाकण्याकरिता. चला मग टाकूया पापड. हे बघा, माझ्याकडे कुठलीही पन्नी नाही होती, म्हणून मी काय केलं, माझ्याकडे तांदळाची बोरी होती. मी त्याला फाडून घेतलं आणि स्वच्छ धुवून त्याला पुसून घेतलेली आहे. आणि आता यावर मी पापड टाकणार आहे. याच्या चारी बाजूने मी ठेवणार आहे दगड, उडायला नको म्हणून. आणि दगड ठेवून आता मी पापड करायला घेतले आहे. हे बघा, या पद्धतीने थोडं थोडं मिश्रण टाकायचं आणि पापड टाकायचं. हे पापड पसरवते वेळी काय करायचं, छोटा चम्मच घ्यायचा. छोट्या चमच्याने काय होईल, कारण की हे मिश्रण असते जाडं, छोट्या मिश्रणाने ते पापड छान पातळ पातळ पसरवल्या जातात. तुम्ही पोहे खायचा चम्मच घेतला तरी चालेल. आणि तुम्ही कधीतरी सांडगे बनवले असेल तर हा एक सांडग्याचाच प्रकार आहे, पण आपण यामध्ये पोहे वगैरे काही मिक्स केलेलं नाही आहे. ते सांडगे म्हणजे पोहे वगैरे मिक्स करतात, आपण फक्त या साबुदाणा मिक्स केलेला आहे, याचे पापड तयार केलेले आहे, पण याला सांडग्याचाच प्रकार म्हटला जाईल. आणि बघा, या बोरीलासुद्धा आपण कुठेच तेल लावलेलं नाही आहे, हे लक्षात घ्या. तेलाचा वापर आपण कुठेच केलेला नाही आहे. बघा, या पद्धतीने पापड आपल्याला फिरून घ्यायचे आहे, पातळ करायचे आहे. आणि बघा, एका बोरीवर मावले नाही म्हणून आम्ही दुसरी बोरीसुद्धा फाडली आणि ह्या बोरीवर आम्ही
संपूर्ण आमचे पापड टाकून घेतलेले आहे. छान बघा पातळ पातळ आहे. दोन्ही बोरांना आम्ही तेल नाही लावलेला आणि याला दुपारचे 2 ते 3 वाजेपर्यंत वाळू द्यायचे आहे आणि नंतर याला आपण पलटून घेऊया. तर हे बघा आमचे पापड पूर्ण वाळून गेलेले आहे. तर आता मी खाली आणलेले आहे पापड आणि याला मी आता आपल्या पडद्यावर सुकवणार आहे, वाळवणार आहे. तर बघा तेलाचा वापर केला नाही तरीसुद्धा बघा पापड किती छान निघत आहे. भरभर एकही पापड आपला तुटणार नाही. हे बघा आणि बघा किती पातळ झालेले आहे आपले पापड. खूप छान पापड झालेले आहे. बघा एकही पापड तुटत नाही आहे आणि खूप छान निघत आहे. या पद्धतीने आपल्याला पापड काढून घ्यायचे आहे. हे बघा आता मी ठेवलेली आहे कढई. 2 दिवस वाळवले मी हे पापड. 2 दिवस वाळल्यानंतर पापड खूप छान वाळले. हे बघा आता मी तुम्हाला तळून दाखवते आहे. आपण फिक्का वरण वगैरे बनवलं आहे. तर फिक्का वरणाबरोबर जसं दही मिरच्या सांडगे वगैरे खातो आपण, हे पापडसुद्धा एकदा टेस्ट करून बघा. आणि प्लीज जर तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आमच्या पापडाची रेसिपी कशी वाटलेली आहे तर हे एकदा तुम्ही पापड बनवून पहा. बघा खूप छान तळल्या गेलेले आहे आमचे पापड. आणि आता आम्ही या पापडाला जेवणाबरोबर वाढणार आहोत. तर मंडळी कसे वाटले तुम्हाला आमचे पापड?